नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एम-यू-ए मेन्स म्हणजे ज्याला आर-टी-ओ मेन्स म्हणतो आपण, या लेक्चर सीरीजमधील आपले लेक्चर्स जे काही चालू होते त्याचेच तीच लेक्चर्स आपण पुढे आता कंटिन्यू करतोय विथ आय-सी इंजिन या चॅप्टरनुसार. ठीक आहे. बाकी जे काही सब्जेक्ट्स आपल्या चॅनलवर अपलोड झालेत, जे काही क्वेश्चन्स म्हणा, ज्यांच्या थेअरी म्हणा, जेवढं काही अपलोड झालं आहे, होप सो तुम्ही त्याच्यातून गेलेच असाल. ज्यांनी नसेल पाहिलं त्यांनी नक्कीच पाहून घ्या. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. आणि आता आय-सी इंजिन जो काही 10 मार्काचा एक पूर्ण 10 क्वेश्चन येतात 20 मार्कासाठी. त्याच्यावर थोडा आपण भर देणार. 3 ते 4 लेक्चरमध्ये सर्व कव्हर करू. जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत त्याच्या बेसिसवर एक्सप्लेनेशन, थोडीशी थिअरी हे सर्व आपण कव्हर करायचा नक्कीच प्रयत्न करूया. मागच्या टॉपिकमध्ये आपण एअर स्टँडर्ड सायकल्स पाहिल्या आणि आज त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत एकाच चॅप्टरमध्ये आपण चॅप्टर 2 मध्ये सुपरचार्जिंग, स्कॅव्हेंजिंग, इमिशन, फ्लुइड आणि लुब्रिकेशन अँड कूलिंग बरेचसे क्वेश्चन्स आपण पाहिले. मागच्या वर्षी 3 ते 4 क्वेश्चन या टॉपिकवर विचारले होते आणि होप सो एक्सपेक्ट करूया की यावर्षीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारचे क्वेश्चन्स नक्कीच पाहायला मिळतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय-सी इंजिन स्टडी करताना ऑटोमोबाईल आय-सी इंजिन हे वेगवेगळ्या दोन्ही टर्म्स आहेत आणि आय-सी इंजिनमध्ये आपण पूर्ण इंजिनच्या इंटरनली जातो. जे काही असणार आहेत गोष्टी त्या स्टडी करतो. ऑटोमोबाईलमध्ये आपण जे काही रनिंग ऑटोमोबाईल आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स या सगळ्याचा स्टडी करतो. चला तर मग आजचा जो क्वेश्चन सेट आहे तो पहिला म्हणजे दुसरा काय असेल तो कव्हर करूया. चला ठीक आहे. मग आता वेळ न वाया घालवता लेक्चरला नक्की सुरुवात करू. चला. फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन इज स्कॅव्हेंजिंग एअर इन डिझेल इंजिन मीन्स. ठीक आहे. ऑप्शन 1 स्कॅव्हेंजिंग एअर म्हणजे काय? डिझेल इंजिनमध्ये एअर यूज फॉर द कंबशन सेंट अंडर द प्रेशर. सेकंड फोर्स एअर फॉर कूलिंग सिलेंडर. बर्न एअर containing the product of combustion. आणि लास्ट एअर यूज फॉर द फोर्सिंग बर्न गॅसेस आउट ऑफ द इंजिन सिलेंडर ड्युरिंग द एक्झॉस्ट पिरियड. तुम्हाला सगळ्यांना आयडिया असेल की सर जेव्हा मी स्कॅव्हेंजिंगची बात करतो तेव्हा काय असतं, माझं जनरली स्कॅव्हेंजिंग आपण 2 स्ट्रोक इंजिनमध्ये यूज होते. ठीक आहे. स्कॅव्हेंजिंगमध्ये काय होतं, जी काही तुमची एअर येते सक्शनच्या स्ट्रोकमध्ये तीच एअर आपण यूज करतो. कशासाठी? जे काही बर्न झालेले गॅस आहेत प्रिव्हियस एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये त्यांना एक्सपेल आउट करण्यासाठी आपण ही एअर यूज करतो. ठीक आहे. ऑप्शन डी आपला परफेक्ट आहे, नो डाऊट. खाली तुम्हाला पाहायला मिळेलच. स्कॅव्हेंजिंग द प्रोसेस ऑफ द रिमूव्हिंग द बर्न गॅसेस फ्रॉम द कंबशन चेंबर ऑफ द इंजिन सिलेंडर. गंमत काय होते, जेव्हा आपण 2 स्ट्रोक इंजिनचा स्टडी करतो, जेव्हा मी 2 स्ट्रोक इंजिनचा स्टडी करतो तेव्हा मला बऱ्या प्रमाणात असं पाहायला मिळतं का अशा टाईपचं आपल्याला इंजिनची अरेंजमेंट असते. ही थोडी रफली डायग्राम काढतो मी. जेव्हा मी काय करतो, हा सक्शन स्ट्रोक होतो म्हणजे काय, माझा पिस्टन खाली येतो. सक्शन स्ट्रोक होताना माझी कंप्रेस एअर तर आतमध्ये येते, कंप्रेसर म्हणतोय, जी काही इनिशियल एअर आहे ती आतमध्ये येतेच. ठीक आहे. डिझेल इंजिनमध्ये. आणि ती एअर जेव्हा आतमध्ये येते, मग ती एअर जेव्हा आतमध्ये येते तीच एअर काय करते, जेव्हा पिस्टनच्या वर अशा प्रकारचा एक शेप असतो, पिस्टनच्या वर अशा प्रकारचा शेप असतो, ती शेपमध्ये जाऊन एअर त्या शेपमधून फ्लो होऊन जे काही आधीचा पॉवर स्ट्रोक आहे त्याला काय करतं, एक्सपेल करते. सर मग आधीचा पॉवर स्ट्रोक म्हणजे काय? तर बघा 2 स्ट्रोक इंजिनमध्ये काय होतं, इनिशियली एअर येते अशी, पिस्टन खाली जातो, त्याला सक्शन म्हणतो. मग जेव्हा आपण कंप्रेशन करायला ठीक आहे, इनिशियली बनतं. ठीक आहे. मग काय होणार, त्याचबरोबर जेव्हा तो कंप्रेस होता होता जेव्हा एंडला जातो तेव्हा काय होतं, माझं एंडला गेल्यानंतर काय होतं, माझं कंप्रेशन होऊन एक्सप्लोजन होऊन पूर्ण काय होणार, माझं पॉवर जनरेट होणार. आणि ती पॉवर जशी खाली जात पॉवर स्ट्रोकमुळे काय होतं, पिस्टन खाली जात जातो. पिस्टन खाली जाताना माझं काय होतं, परत इनटेकची एअर आतमध्ये येते आणि ती इनटेकची एअर परत जेव्हा इनटेकची एअर आतमध्ये आली तर ती इनटेकची एअर मग काय होतं, कंप्रेशन होता होता जी काही एअर आहे ती काय करते, एक्झॉस्ट गॅसेसला बाहेर करते. म्हणजे जेव्हा 4 स्ट्रोकमध्ये आपण पाहतो की 4 स्ट्रोकमध्ये मला सक्शनसाठी एकदा यावं लागतं, कंप्रेशनसाठी परत वर जावं लागतं, पॉवर स्ट्रोकमध्ये पिस्टन परत एकदा खाली येतो आणि एक्झॉस्ट जे काही बर्न गॅसेस आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी पिस्टन वरती जातो. म्हणजे असं 4 वेळा होतं. त्याला 4 स्ट्रोक म्हणतात. बरोबर. आणि पिस्टनचं रिव्हॉल्यूशन हे 2दा होतं. पण इथे गंमत काय होते, पिस्टनचं रिव्हॉल्यूशन एकदाच होतं आणि एका रिव्हॉल्यूशनमध्ये मला बघा, जेव्हा माझं सक्शन होतं तेव्हाच माझं काय होतं, ठीक आहे, सक्शन आणि माझं पॉवर स्ट्रोक, कंप्रेशन आणि एक्झॉस्ट स्ट्रोक हे दोन्ही स्ट्रोक काय होतात माझे,
जोडीलाच होतात. म्हणजे 2 जे स्ट्रोक आहेत, म्हणजे 2 स्ट्रोक म्हणण्यापेक्षा दोन्ही ज्या प्रोसेस आहेत सक्शनची, ठीक आहे. सक्शनची प्रोसेस, पॉवरची वगैरे प्रोसेस, या दोन्ही एकत्र होतात. कंप्रेशन आणि एक्झॉस्ट गॅसेसची जी काही एक्झॉस्टची जी प्रोसेस आहे, त्या सर्व माझ्या एकत्र होतात. म्हणजे एका रिव्होल्यूशनमध्ये माझे एका रिव्होल्यूशनमध्ये माझ्या 4ही प्रोसेस होतात. म्हणजे एक रिव्होल्यूशन म्हणजेच काय, ठीक आहे. एक रिव्होल्यूशन म्हणजेच 2 स्ट्रोक, ठीक आहे. म्हणून त्याला 2 स्ट्रोक म्हणतो. नॉर्मली स्कॅव्हेंजिंगचा उपयोग अर्थच तो आहे. स्कॅव्हेंजिंग करतोच कशासाठी? जे काही बर्न गॅसेस झालेले आहेत, जे काही बर्न झालेले गॅसेस आहेत, त्याला एक्सपेल आउट करण्यासाठी मी काय करतो? स्कॅव्हेंजिंग यूज करतो. ठीक आहे. हां, बर्नआउट गॅसेसला बाहेर काढण्यासाठी मी स्कॅव्हेंजिंग यूज करतो. द मोस्ट परफेक्ट मेथड ऑफ स्कॅव्हेंजिंग इज, आता स्कॅव्हेंजिंगच्या वेगवेगळ्या मेथड असतात. सर, पहिला ऑप्शन क्रॉस फ्लो, युनिफ्लो, लूप स्कॅव्हेंजिंग आणि रिव्हर्स फ्लो स्कॅव्हेंजिंग. तर ऑप्शन बी आपला परफेक्ट आहे, युनिफ्लो. द मोस्ट परफेक्ट मेथड ऑफ द स्कॅव्हेंजिंग इज युनिफ्लो स्कॅव्हेंजिंग. युनिफ्लो स्कॅव्हेंजिंग इज अ डिझाइन used by some two-stroke engine where the fresh air enter near the bottom of the cylinder and the exhaust gases exit through the, म्हणजे युनिफ्लोमध्ये कसं असतं माहिती आहे का? बघा, अशा टाईपचं तुम्हाला डिझाइन पाहायला मिळेल. हा अशा टाईपचा आपला सिलेंडर असतो आणि त्याच्यावर एक प्रकारचा अशा टाईपचा आपला शेप पाहायला मिळतो. आणि हे जनरली जो काही म्हणजे सिलेंडर असा टाईपचा असेल, जनरली जी काही इनटेक असणार आहे तो एक एंडला असणार आहे किंवा बॉटमला असणार आहे. हा पिस्टन अरेंजमेंट आहे. मग ती एअर काय होणार, एका साईडने एअर एंटर करणार आणि जेव्हा जशी-जशी ती एअर एंटर करणार, जे काही बर्न झालेले गॅसेस आहेत ते दुसऱ्या साईडने बाहेर जाणार. ठीक आहे. याला युनिफ्लो म्हणतो. युनि म्हणजे वनच ना. युनि म्हणजे जनरली वन म्हणतो. वन साइडचा फ्लो त्याला युनिफ्लो म्हणतो. ठीक आहे. वन साइडने आपले एंटर करणार गॅसेस, एअर, आणि दुसऱ्या साइडने गॅसेस बाहेर होणार. ठीक आहे. तेच दिलंय, वाचून घ्या एकदा. मोस्ट परफेक्ट मेथड असेल तर ती काय असते? युनिफ्लो असते. हां, नेक्स्ट बघा. इफ डिझेल इज फेड इंटू द पेट्रोल इंजिन, देन इंजिन विल, डिझेलच टाकलं, पेट्रोलचे जे काही आहे, बाईक वगैरे म्हणा किंवा स्कूटी म्हणा, त्याच्यात डिझेल टाकलं तर काय होणार? इंजिन काय होणार? नॉक होईल, डिटोनेट होईल, लॉट ऑफ स्मोक, नाही, इंजिन रनच होणार नाही. डिझाईनच नाही ना. ठीक आहे. कारण काय होतं, जेव्हा पेट्रोल इंजिनची बात करतो सर, पेट्रोल इंजिनमध्ये एअर प्लस फ्युएल काय होतं? कॉम्बिनेशन ऑफ मिक्सचर जे आहे ते येतं आतमध्ये. आणि जेव्हा मी डिझेल इंजिनची बात करतो तेव्हा फक्त एअरच एंटर करते सक्शन स्ट्रोकमध्ये. ठीक आहे. इथे सक्शनमध्ये एअर प्लस फ्युएल आणि इथे फक्त एअर येईल. आणि मग इथे काय होतं, कंप्रेशरच्या एंडला सर इथे स्पार्क इग्नाइट होतं आणि ते कंप्रेशरच्या एंडला काय होतं, माझं डिझेल इंजेक्ट होतं. ठीक आहे. बेसिक डिफरन्स आहेत, हे तुम्हाला माहीतच असेल. ठीक आहे. चला. लीन मिक्सचर इन ऑटोमोबाईल इज रिक्वायर्ड ड्युरिंग. लीन मिक्सचर केव्हा लागतं? ठीक आहे. मिक्सचर, लीन आणि मिक्सचर, आता याच्यातला डिफरन्स बघूया. जनरली आपल्याकडे एअर आणि फ्युएलचा रेशो असतो. कसला? एअर आणि फ्युएल. जेव्हा मिक्सचरमध्ये एअरची क्वांटिटी जास्त, जेव्हा मिक्सचरमध्ये एअरची क्वांटिटी जास्त आणि पेट्रोलची फ्युएलची कमी, त्याला काय म्हणतो आपण? लीन मिक्सचर. लीन मिक्सचर कधी असतो? जेव्हा एअरची क्वांटिटी जास्त आणि फ्युएल कमी, त्याला काय म्हणतो? लीन मिक्सचर. ना रिच मिक्सचर म्हणजे काय? रिच मिक्सचर म्हणजे काय? सर, रिच मिक्सचर म्हणजे काय? जेव्हा एअरची क्वांटिटी कमी आणि फ्लुइडची जास्त. फ्लुइड जास्त, एअर कमी. ठीक आहे. त्याला म्हणतो रिच मिक्सचर. इथे एअर जास्त आणि फ्लुइड कमी. गॉट इट? त्यांनी म्हटलंय, लीन मिक्सचर इन ऑटोमोबाईल इज रिक्वायर्ड ड्युरिंग द आयडलिंग, स्टार्टिंग, ॲक्सिलेरेटिंग, क्रुझिंग. ठीक आहे. तर ऑप्शन डी इज आवर परफेक्ट आन्सर, क्रुझिंग. मग काही असतात आयडलिंगमध्ये आपल्याला जो एअर फ्युएल मिक्सचर असतो तो 12 ते 12.5 लागतो. क्रुझिंगमध्ये आपल्याला लागतो 16 ते 16.5. ठीक आहे. हे हां, आता मला सांगा, इथे इथे 1 असणार आहे. फ्युएल 1 आणि एअर 12. ठीक आहे. रेशो आहे तो 12 ते 12.5. हे 12 to 12 हे बाय नाही आहे का? हे डिवाइड नाही आहे. तुम्ही म्हणाल, सर एअर 12 लागते, फ्लुइड 12.5 नाही. हे फक्त एक रेंज दिले आणि डिवाइड बाय सगळीकडे 1 असणार आहे. ठीक आहे. डिवाइड बाय सगळीकडे 1 असणार आहे. कुठे गेलो? इकडे. डिवाइड बाय काय असणार आहे? सगळीकडे 1 असणार आहे. मग क्रुझिंगसाठी 16 लागतो. मॅक्सिमम जेव्हा पॉवर जनरेट होते तेव्हा 12 ते 13 लागतो. आणि जेव्हा स्टार्टिंग कंडिशन असते, कोल्ड स्टार्ट वगैरे म्हणतो त्याला, किंवा जेव्हा आपण स्टार्टिंगला गाडी रन करतो किंवा त्याला काय म्हणतो, स्टार्टिंगमध्ये आपल्याला 3 लागतो. कारण स्टार्टिंगमध्ये एअर कमी लागते पण फ्युएल जास्त लागत असेल. ठीक आहे. किंवा हायर टॉर्क, जेव्हा पण टॉर्क हवा असतो आयडलिंगमध्ये पण आपल्याला 12 ते 5. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया.
इमिशनवर क्वेश्चन आहे. इन 3 वे कॅटॅलिक कन्व्हर्टर. कॅटॅलिक कन्व्हर्टर माहिती आहे, एक अशा टाईपचा काहीतरी स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये आपल्याला अशा हनिंगॉम टाईप स्ट्रक्चर पाहायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचे रोडियम, प्लॅटिनियम, पालाडियम अशा टाईपचे भरपूर सारे मटेरियल असतात आणि हे इंजिनच्या सायलेन्सरच्या एंडला असतात आणि हे काय करतात, आपले जे काही बर्न गॅसेस आहेत, बर्न गॅसेस इंटर करतात. बर्न गॅसेसमध्ये असतं हायड्रोकार्बन्स असतात, नायट्रोजन ऑक्साईड असतं, CO असतो, कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे. मग हे सगळं बाहेर पडतात आणि बाहेर पडताना काय होतं, त्यांच्यात रिएक्शन होते त्या मटेरियल बरोबर, जे काही रोडियम, प्लॅटिनियम, पॅलाडियम आहे आणि बाहेरला आउटपुटला आला का हायड्रोकार्बनमधला हायड्रोजन वेगळं होणार, कार्बन वेगळं होणार, NOx मधला. ठीक आहे. N2 बाहेर पडणार, ऑक्सिजन सेपरेटली बाहेर पडणार. म्हणजे जे काही आपल्याला एन्व्हायर्नमेंटला हझार्डस गॅसेस आहेत, ते सगळं काय करतं ते त्याचं एक प्रकारचं विलगीकरण करतं किंवा त्याला सेपरेट करतं, असं म्हणूया आपण त्याला. त्यांनी काय म्हटलंय, इन अ 3 वे कॅटॅलिक कन्व्हर्टर द फर्स्ट कन्व्हर्टर कंट्रोल्स. ठीक आहे. पहिला कन्व्हर्टर जो असतो तो काय कंट्रोल करतो, HC, मी एवढंच सांगितलं करतं, CO करतं आणि NOx तोही करतो, म्हणजे ऑल ऑफ दी अबोव. मग चारींना काय करतं, पहिला जो कन्व्हर्टर आहे तो चारींना कंट्रोल करतो. ठीक आहे. द 3 वे कॅटॅलिक कन्व्हर्टर कॅन नॉट कंट्रोल विच ऑफ द फॉलोइंग. HC इमिशन कंट्रोल करतं, हां सर करतं. CO हे पण करतं. NOx इमिशन सर हेही तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे करतं. PM नसतं. PM म्हणजे काय, पर्टिक्युलर मॅटर्स जे असतात छोटे-छोटे मायक्रॉनमध्ये असतात त्याची साईज. दिल्लीमध्ये जे पोल्युशन होतं, तेव्हा आपल्याला हे पाहायला मिळतं दिल्लीमध्ये, की PMचं खूप मोठ्या प्रमाणात हे होतं. म्हणजे जे काय हवेतले काय म्हणतात त्याला, एक प्रकारचं काय म्हणतात, धूळ आणि काय ते धुके यांच्यापासून मिक्स काहीतरी म्हणतात त्याला. काय मला आठवत नाहीये. ठीक आहे. पण हे अशा टाईपचे पार्टिकल्स असतात. हे नाहीत. हे वातावरणात जे जनरेट होतात आपले, हे कंट्रोल नाही करत. हे फक्त तिघांना कंट्रोल करतं. ठीक आहे. चालेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रोडियम इज न कॅटॅलिक कन्व्हर्टर प्रमोट्स द रिडक्शन ऑफ. रोडियम कशाला कन्व्हर्ट करतं? मी तुम्हाला सांगितलं 3 टाईपचे मटेरियल आपल्याला कॅटॅलिक कन्व्हर्टरमध्ये पाहायला मिळतात. 3 टाईपचे. ठीक आहे. मग कोणते-कोणते असतात? एक असतो रोडियम, एक असतो पालाडियम आणि एक असतं प्लॅटिनम. ठीक आहे. रोडियम काय करतं, रिडक्शन करतं. मी काय म्हटलं, रोडियम काय करतं, रिडक्शन करतं. रिडक्शन करतं. ठीक आहे. मग रोडियम रिडक्शन करतं. मग रिडक्शन हे नायट्रोजन ऑक्साईडचं करणं महत्त्वाचं असतं आणि हे जे 2 आहेत HC आणि CO यांचं काय होणं, यांचं ऑक्सिडेशन करायचं असतं. याचं काय असतं, करायचं असतं आपल्याला, रिडक्शन करायचं असतं. ठीक आहे. मग रोडियमचं रिडक्शन करायचं असतं, म्हणून रोडियम आपण कशासाठी वापरतो, NOxच्या रिडक्शनसाठी आपण वापरतो. बाकी प्लॅटिनम आणि पॅलेडियममध्ये म्हटलं, ठीक आहे, तर हे प्लॅटिनम आपण HCसाठी वापरतो आणि पॅलेडियम आपण COसाठी वापरतो. ठीक आहे. हे लक्षात घ्या. प्लॅटिनम आणि पॅलेडियम हे एक्झामला बऱ्याच वेळा विचारले. खूप खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, एक्झामला विचारलेत त्यांनी. चालेल. आता बघा, हां, क्वेश्चनचं आन्सर क्लिअर झालं. रोडियम कशासाठी वापरतो आपण, NOxसाठी. आणि जर त्यांनी विचारलं प्लॅटिनम कशासाठी वापरतो, तर प्लॅटिनम असतं COसाठी आणि पालाडियम, इथे टी आहे, पालाडियम आपण हायड्रोकार्बनसाठी वापरतो. ठीक आहे. चला. द 3 वे कॅटॅलिक कन्व्हर्टर रिड्यूस द इमिशन ऑफ. मी तुम्हाला एवढ्यापासून तेच सांगतोय की 3 वे कॅटॅलिक कन्व्हर्टर काय करतं आपला, काय करतं, हे ऑप्शन बी. ठीक आहे. बाकी नाहीच आहेत. CO, NOx आणि SC या तिघांचं कन्व्हर्टर कोण करतं, कॅटॅलिक कन्व्हर्टर करतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चांगला क्वेश्चन आहे. द ऑक्टेन नंबर ऑफ इंडियन लीड फ्युएल पेट्रोल इज. ऑक्टेन नंबर of a Indian lead free petrol is, first option, less than octane number of the leaded petrol, equal to the octane number of the leaded petrol and greater than the octane number of the leaded petrol, and fourth one is not specified. ठीक आहे. तो ऑप्शन काय येईल, याचा आन्सर येतं आपल्याला लेस असतं. ठीक आहे. का बरं, कारण ऑक्टेन नंबर आपल्याला इग्निशन क्वालिटी वाढवण्यासाठी आपण काय करतो, लिडेड पेट्रोल फ्युएल ॲड करतो, लीड ॲड करतो त्याच्यामध्ये, जेणेकरून त्याचा ऑक्टेन नंबर इन्क्रीज होतो. म्हणून जनरली जेव्हा काही इंडियन असणार आहे, ठीक आहे, तो काय असतो, जनरली कमी असतो, लेस दॅन असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द ड्युएल इज द ऑप्शन 1, द टाइम फॉर विच द पॉईंट रिमेन क्लोज, द डिस्टन्स बिटवीन द कॅम लोब्स अँड द अँगल ॲट विच द हेड कॉन्टॅक्ट्स द कॅम अँड नन ऑफ द अबोव. जनरली ड्युएल आपण पाहिलं की ड्युएल जेव्हा कॅम अँड फॉलोअरचा स्टडी करतो, अशा टाईपचे आपल्याला कॅम्प्स पाहायला मिळतात आणि इथे फॉलोअर असतात असे, किंवा फॉलोअर इथे लावूया आपण, अशा टाईपचे फॉलोअर असतात.
मग जेव्हा एक कॅम याच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, हा वाला पोर्शन कॉन्टॅक्टमध्ये येतो, तेव्हा कॅमचं काय होतं, एकतर अप्पर किंवा लोअर मोशन होते. पण जेव्हा हा वाला पोर्शन त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असेल, तेव्हा काय होतं, हा फॉलोवर त्याच्या एका स्टॅटिक कंडिशनला राहतो. स्टॅटिक कंडिशन म्हणजे फॉलोवरची मूव्हमेंट होत नाही, अप अँड डाऊन नाही. मग तो फॉलोवर काय म्हणतात त्याला, फॉलोवर जेव्हा तो कॉन्स्टंट कंडिशनला राहतो, ठीक आहे, त्याला ड्युएल म्हणतात जनरली. आपण जेव्हा टॉममध्ये स्टडी केलं होतं. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का, जे काही वॉल अरेंजमेंट असते, ती आपली वॉल अरेंजमेंट कशाची, आयसी इंजिनची, तिला कशाने ऑपरेट करतो आपण, कॅम अँड फॉलोवरने. ठीक आहे. आणि ही कॅम कनेक्ट केली असते आपल्या क्रँकशाफ्टला. क्रँकशाफ्ट जर वन रोटेशन फिरला तर कॅम काय करतो, हाफ रोटेशन फिरतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. क्रँकशाफ्टच्या वन रोटेशनच्या इक्वलमध्ये आणि ही गिअर अरेंजमेंट कनेक्ट केलं असतात कॅम अँड फॉलोवर, हा हाफ रोटेशनला फिरतो. मग जनरली असा टाईम, ड्युएल म्हणजे असा टाईम का जिथे तुमचा पॉईंट्स काय होतो, क्लोज राहतो. ठीक आहे, पॉईंट्स रिमेन क्लोज. तो अप पण नाही, ओपन पण नाही होत, आणि तो, ठीक आहे, ओपन नाही होत, किंवा तो एका स्टॅटिक कंडिशनला राहतो. ठीक आहे, आता ते यांनी दिलं नाही तसं. चलो, ये भी ठीक आहे. हां, नेक्स्ट क्वेश्चन. द इंडिकेशन an indication of auto ignition quality of the diesel fuel is given by. ऑटो इग्निशन क्वालिटी डिझेल फ्युएलची एकच. पेट्रोलसाठी मी तुम्हाला सांगितलं ऑक्टेन नंबर वापरतात, मग डिझेलसाठी काय असतो, तो सिटेन नंबर असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, सिटेन नंबर. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या इंडेक्समध्ये म्हणतोय, किंवा आपल्या इंडेक्समध्ये आपण लिहिलं होतं की सुपर चार्जिंगचा स्टडी करणार आहोत. मग सुपर चार्जिंग जनरली काय असते, सुपर चार्जिंग ऑफ आयसी इंजिन प्रिफेअर्ड बिकॉज. का प्रिपेअर करतात आयसी इंजिनमध्ये सुपर चार्जिंग? ऑप्शन 1, इट डिक्रीजेस द नॉकिंग टेंडन्सी. सीआय इंजिन, आयसी इंजिन आहे, इट्स सीआय इंजिन. इट्स सीआय इंजिन मीन्स वॉट? सीआय इंजिन म्हणजे काय सर? कंबशन, ठीक आहे, कंप्रेस इग्निशन इंजिन. कंप्रेस इग्निशन म्हणजे कोणती आहे? डिझेल इंजिन जे म्हणतो ना आपण. ठीक आहे, स्पार्क इग्निशन आणि कंप्रेशन इग्निशन. डिझेल इंजिनमध्ये काय होतं, अशा टाईपचं आपल्याला पिस्टन अरेंजमेंट असतं रे. जेव्हा सक्शन स्ट्रोक होतं तेव्हा फक्त एक एअर येते, ती तुमच्या सक्शन स्ट्रोकमध्ये आतमध्ये येते, आणि ती एअर पूर्ण सक्शन करणार, पिस्टन तुमचं ह्या लोकेशनला येणार. आणि जेव्हा कंप्रेशन स्ट्रोक अप्लाय होतं किंवा कंप्रेशन व्हायला सुरुवात होतं, ती जी काही एअर आतमध्ये आली ती काय होते, कंप्रेस होत जाते. आणि ती एवढी कंप्रेस होते का तिथं टेम्परेचर खूप हाय होतं. आणि जेव्हा टेम्परेचर हाय व्हायला लागतं, आपण मध्येच काय करतो, मग डिझेलला इंजेक्ट करतो. डिझेलचे स्प्रिंकल असे ते इंजेक्ट केले का इथे काय होतात, बर्निंग प्रोसेस होते. आणि ती जी एअर जिचं टेम्परेचर वाढले आणि आपलं जे डिझेल आहे आपण जे सप्लाय केलं आहे, ज्याला इंजेक्ट केलं आहे, त्या दोघांमध्ये काय होतं, बर्निंग ॲक्शन होते, इग्निशन होतं. त्यांच्यामध्ये काय होतं, पॉवर स्ट्रोक, एक प्रकारची पॉवर जनरेट होते. आणि त्या पॉवर स्ट्रोकमध्ये, त्या बर्निंगमुळं, त्या एक्सप्लोजनमुळं काय होतं, जो काही पिस्टन आहे तुमचा तो काय होतो, खाली येतो. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, एका ह्याच्यात पॉवर स्ट्रोक म्हणतो. मग ही जी सीआय इंजिनमध्ये आपण जी सुपर चार्जिंग करतो, ती सुपर चार्जिंग म्हणजे काय असते? सुपर चार्जिंग म्हणजे काय मग सर? बघा, काय करतो आपण, हा इंजिन आहे बरोबर, हा फिरतोय जनरली. या इंजिनच्या शाफ्टला आपण काय करतो, एक कंप्रेसरच्या शाफ्टला कनेक्ट करतो. ठीक आहे, हा जो इंजिनचा शाफ्ट आहे, क्रँक शाफ्ट आहे, त्याचा एक पार्ट आपण व्हेकलच्या ट्रान्समिशन सिस्टमला कनेक्ट करतो. ट्रान्समिशन सिस्टम म्हणजे काय, अशी सिस्टम जिच्यामध्ये तुमचं गिअरबॉक्स, तुमचे क्लच, फ्लायव्हील तर आहेच, डिफरन्शियल, तुमचा तो प्रॉपेलर शाफ्ट, जे काय आहे ते सगळं ट्रान्समिशन सिस्टममध्ये येतं. आणि दुसरा शाफ्ट आहे तो कंप्रेसरला कनेक्ट करतो. आणि तो कंप्रेसर काय करतो, ॲटमॉस्फिअरली एअर कंप्रेस करतो आणि ती एअर कुठे सबमिट करतो, याला सबमिट करतो. ठीक आहे, समजलं? ती एअर कुठे सबमिट करतो, याला करतो सबमिट, म्हणजे कुठं ॲड करतो, याच्यामध्ये ॲड करतो. ठीक आहे, इग्निशन सेक्शनमध्ये. मग सीआय इंजिनचा जेव्हा आपण हे करतो, सुपर चार्जिंग करतो, नॉकिंगची टेंडन्सी कमी होते. ठीक आहे, आता नॉकिंग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करू, तेव्हा तुम्हाला सांगेल मी नॉकिंग वगैरे काय असतं ते. स्मोकला कमी करतं आणि कंबशन वाढवतं. या तिन्ही जे आहेत, ऑल ऑफ द अबोव, हे तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. डिक्रीजेस द नॉकिंग टेंडन्सी, स्मोक रिडक्शन, कंबशन इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे, चला जास्त वेळ नाही घालवत आपण, याच्या पुढे जाऊया. टर्बो चार्जर काय असतं? टर्बो चार्जर, आता मला सांगा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, इथे परत येऊया वापस. मी तुम्हाला काय सांगितलं का, इथे काय करतो मी, कंप्रेसरचं शाफ्टला, म्हणजे कंप्रेसरला जेव्हा आहे आपण पॉवर कुठून देतो, इंजिनपासून देतो. मग इंजिनला पॉवर वेस्ट जातेच ना, इंजिनची पॉवर वेस्ट जाते कंप्रेसरला. मग मला ही पॉवर वाचवायची आहे, तर मी काय करणार, जे काही बर्न झालेले गॅसेस आहेत, ते सिलेंडर म्हणतोय, सायलेन्सरमधून बाहेर जातात. ठीक आहे, मग हे बर्न झालेले गॅसेस काय करतो आपण,
त्या बर्न झालेल्या गॅसेसच्या पाथमध्ये आपण काय करतो, एक टर्बाईन लावतो आणि हे जे काही बर्न झालेले गॅसेस आहेत ते काय करतात, हे टर्बाईनच्या पात्यांवर येऊन स्ट्राईक होतात आणि त्याच्यामुळे टर्बाईन काय होतं, फिरायला लागतो. मग टर्बाईन फिरायला लागला की हा टर्बाईनचा शाफ्ट आहे तो मी कनेक्ट करतो कशाला, माझ्या कंप्रेसरला. तो मी कनेक्ट करतो कशाला, माझ्या कंप्रेसरला आणि मग माझा कंप्रेसर काय करणार, एअर आहे ती सप्लाय करणार. समजलं? म्हणजे इथे इंजिनची पॉवर जी आहे ती फक्त सगळीच्या सगळी पॉवर ट्रान्समिशन सिस्टमला पाठवायची आणि जी एक्झॉस्ट गॅसेसची जी पॉवर आहे त्यांच्यामध्ये काहीतरी प्रेशर राहतो, काहीतरी त्याचा टेम्परेचरचं महत्त्वाचं नाही आहे. पण जो काही प्रेशर राहतो तो प्रेशर अप्लाय करून तो प्रेशर आपण कशा बघतो, टर्बाईनच्या ब्लेडवर अप्लाय करतो आणि टर्बाईनच्या ब्लेडला एक प्रकारची व्हेलॉसिटी जनरेट होते आणि त्या व्हेलॉसिटीने जनरेट झाली का जी काही तुमची कायनेटिक एनर्जी आहे ती तुमची मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते आणि तिच्यामुळे काय होतं, ती मेकॅनिकल एनर्जी ट्रान्समिट करतो कंप्रेसरच्या शाफ्टला आणि कंप्रेसरचा शाफ्ट फिरायला लागला की जी काही ॲटमॉस्फिअरमधली एअर आहे ती तो कंप्रेस करतो आणि ती कंप्रेस झालेली एअर परत इंजिनमध्ये टाकतो. मग इंजिनची पॉवर सेव्ह झाली कारण एक्झॉस्ट गॅसेस जे ऑलरेडी ॲटमॉस्फिअरमध्ये वेस्ट जाणार होते ते गॅसेस वापरून मी काय केलं, माझा टर्बाईन फिरवला आणि टर्बाईनपासून मी माझा कंप्रेसर फिरवला. ठीक आहे, सोप्या भाषेत टर्बोचार्जर. टर्बोचार्जर इज यूज इन गॅस टर्बाईन फॉर कंप्रेशन ऑफ एअर. गलत. गॅस टर्बाईन. सुपरचार्जिंग ऑफ द डिझेल इंजिन. अगदी बरोबर. इन जेट प्रपल्शनचं काही काम नाही, रॉकेट प्रपल्शन काही काम नाही. ऑप्शन बी इज आवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कितवी स्लाइड चालू आपली? ओके, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ द मटेरियल इज मोस्ट कॉमनली यूज इन कॅटलिक कन्व्हर्टर. ठीक आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं आहे प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम. तो ऑप्शन आपला 1 करेक्ट. जास्त विचार करायचा नाही. द प्रोसेस ऑफ सुपरचार्जिंग इन आयसी इंजिन इज मींट फॉर. द प्रोसेस ऑफ सुपरचार्जिंग इन आयसी इंजिन इज मींट फॉर रेजिंग द एक्झॉस्ट प्रेशर. आयसी इंजिन म्हटलं त्यांनी. increase the density of intake air, increase the quality of the fuel going into the cylinder and decrease in the density. ठीक आहे, याचा काही संबंध नाही. आपल्याला जनरली तो आपण बी साठी वापरतो. प्रिलियमला आला होता, 2017च्या प्रिलियमला आला होता क्वेश्चन. इन्क्रीजिंग द डेन्सिटी ऑफ द इंटेक एअर आयोगाच्या. ठीक आहे, चला. सुपरचार्जिंगचा ॲडव्हान्टेज काय असतं, सुपरचार्जिंग म्हटल्यानंतर तिच्याने फायदा काय होतो की पॉवर आउटपुट वाढतो, व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी वाढतो कारण खूप जास्त प्रमाणात आपण काय करतो, एअर जी आहे ती सप्लाय करतो, व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी वाढते. बेटर मिक्सिंग ऑफ द एअर अँड फ्युएल. जे काही म्हणजे मिक्सिंग होतं, ऑब्व्हियस आहे एअर तुमची वाढते, पेट्रोल पण भरपूर प्रमाणात येतं, कार्बोरेटरमध्ये जे काही मिक्सिंग होणार आहे ते चांगल्या प्रमाणात होतं कारण ॲटमॉस्फिअरची एअर किती येणार, काय येणार, त्यापेक्षा फोर्सफुली जेव्हा आपण कंप्रेसरने एअर टाकतो तेव्हा तिथे मिक्सिंग तुम्हाला चांगली पाहायला मिळते. बेटर ऑटोमायझेशन म्हणजे मिक्सिंग म्हणतो किंवा ओके, ऑटोमायझेशन होतं त्यांचं चांगलं. क्विकर ॲक्सेलरेशन ऑफ द व्हेकलचं ॲक्सेलरेशन क्विकमध्ये होतं. सुपरचार्जिंग इज युजली नॉट सजेस्टेड फॉर द पेट्रोल इंजिन ड्यू टू. आता सुपरचार्जिंग म्हणतो वापरूया, नो डाऊट यूज करूया सुपरचार्जिंग, पण कधी, फक्त डिझेल इंजिन असेल तर. मग सुपर इंजिन आपण का नाही वापरत एसआय इंजिनमध्ये? त्याचं रिझन काय असतं, का नाही वापरत, कारण इट डिक्रीजेस द व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी. सर थोडा डाऊट कमी आहे. स्पेसिफिक फ्युएल कन्झप्शन इन्क्रीजेस, नो. ते नॉकिंग वाढवतं. ठीक आहे, ऑप्शन डी आपला डायरेक्ट आहे, तुम्हाला दिसतंय पण ऑप्शन डी आपला डायरेक्ट आहे. का? आता नॉकिंग जेव्हा मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवणार तेव्हा तुम्हाला सगळं सांगेल का सुपरचार्जिंगने कसा इफेक्ट होतो नॉकिंगवर, हे सगळं तुम्हाला मी सांगतो. डिग्री ऑफ द सुपर, ऑप्शन आपला आन्सर बघून घ्या. डिग्री ऑफ द सुपरचार्जिंग ऑफ द एसआय इंजिन इज लिमिटेड बाय द नॉक. द इंक्रीज इन द प्रेशर अँड टेम्परेचर रिड्यूस द इग्निशन डिले अँड कॉन्स्ट्रक्टिव्हली इंक्रीजेस द नॉकिंग टेंडन्सी. ठीक आहे, हाय प्रेशर एअर पाठवायची म्हणजे प्रेशर जनरेट होतो आणि हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर, प्रेशर हाय आणि टेम्परेचर हाय, हे दोघं काय आहेत, नॉकिंगचे मूलभूत कारण आहेत इन पेट्रोल इंजिन. सो नॉकिंग वाढवते म्हणून पेट्रोल इंजिनमध्ये आपण सुपरचार्जिंग यूज करत नाही, लक्षात राहील. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. द पर्पज ऑफ सुपरचार्जिंग इज टू. मी मगच सांगितलं तुम्हाला काय करायचं, डिटोनेशन इन्क्रीज करतं नाही, इन्क्रीजेस द व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी, हां हे वाढवतं. ठीक आहे, इथे त्यांनी म्हटलं की डिक्रीजेस द व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी, हे चुकीचं होतं. ॲक्च्युली काय करतं, व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी वाढवतं. ठीक आहे, क्लिअर झालं. काय जास्त लोड नाही आहे, ते समजत नाही असं नाही आहे की बरेचसे सोपेच क्वेश्चन घेतोय आपण आणि चांगले क्वेश्चन घेतोय, एकदम क्वालिटीचे क्वेश्चन घेतोय. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर ऑलरेडी भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी. चांगलेच व्हिडिओज आहेत, खूप सारे क्वेश्चन्स जे तुम्हाला MPSCमध्ये हमखास यश मिळवून देतील. असे क्वेश्चन मी अपलोड केलेत, ते नक्की पाहून घ्या. ठीक आहे, चला तर आता पुढचा पाहूया. चांगला क्वेश्चन एकदम. बघा आता,
द रेंज ऑफ एअर फ्युएल रेशो फॉर अ SI इंजिन इज. ठीक आहे. आता त्यांनी सरळ सरळ काय म्हटलं, SI इंजिनसाठी एअर फ्युएल रेशो किती असतो? 9 ते 18. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. डायरेक्ट या व्हॅल्यू लक्षात ठेवा. 18 ते 70 एअर फ्युएल रेशो सी इंजिनसाठी किती असतो आणि याच्यासाठी किती असतं, या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. 9 ते 18 आणि 18 ते 70. ठीक आहे, अशा पद्धतीने काय ते लक्षात ठेवा. द रेफरन्स फ्युएल फॉर द सिटेन रेटिंग. आता सिटेन रेटिंग आणि ऑक्टेन रेटिंगमध्ये 2 टाईपचे मीटर असतात. ठीक आहे. सिटेन रेटिंगमध्ये ऑक्टेन जेव्हा रेटिंग असते पेट्रोल इंजिनची, ऑक्टेन रेटिंग म्हणतो त्याला. ऑक्टेन नंबर जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये 2 फ्युएल असतात. ठीक आहे. एक असतो आयसो ऑक्टेन आणि एक असतो एन हेप्टेन. जर तुम्हाला ऑक्टेन रेटिंग म्हटलं असं तुमचं उत्तर यायला असतं, पण सिटेन म्हटलंय. मग सिटेनमध्ये सिटेन तर असणारच आणि अल्फा मिथिल नॅफ्थलिन असतो. काय असतो? अल्फा मिथिल नॅफ्थलिन. पाहून घेऊया. सिटेन अँड अल्फा मिथिल नॅफ्थलिन आर द रेफरन्स फ्युएल फॉर डिझेल रेटिंग. सिटेन इज असाइन ॲज अ 100% सिटेन नंबर आणि अल्फा मिथिल इज 0. ठीक आहे. सिटेन नंबर असतो 100 आणि अल्फा मिथिलचा नंबर असतो 0. इथे पण आयसो ऑक्टेनमध्ये ऑक्टेन नंबर असतो 100 आणि एन ऑक्टेनमध्ये असतो 0. अल्फा मिथिलचा फॉर्म्युला दिला आहे C16H34 अल्फा मिथिल. ठीक आहे. या पूर्ण कॉम्बिनेशनचा C1H10. लक्षात ठेवा, जेवढ्या गोष्टी पॉसिबल आहेत ते स्क्रीनशॉट वगैरे घेऊन टाका. बाकी लक्षात ठेवा हे असतं. आता सर याच्यातला ऑप्शन कोणता, आन्सर कोणता? डी. चला नेक्स्ट बघून घेऊया क्वेश्चन. चांगला क्वेश्चन आहे. स्टायचोमेट्रिक रेशो. काय असतं स्टायचोमेट्रिक रेशो? ठीक आहे सर, तुम्ही डायरेक्टली बी म्हटले चालेल. स्टायचोमेट्रिक रेशो काय असतं? केमिकली करेक्ट एअर फ्युएल रेशो बाय वेट. ठीक आहे. केमिकली करेक्ट असं जास्त क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळेल एक्झाममध्ये. ठीक आहे. जो काही तुमचा थेरॉटिकली एअर रेशो असतो आणि प्रॅक्टिकली एअर रेशो असतो. ठीक आहे. म्हणजे मॅक्सिमम पॉवरसाठी ॲक्च्युअल आणि ठीक आहे यांचा एक हे असतो रेशो असतो, त्याला म्हणतो स्टायचोमेट्रिक रेशो. चला ऑप्शन बी आपला करेक्ट. केमिकल करेक्ट फ्युएल रेशो बाय वेट. डिसएडव्हांटेज ऑफ द हायड्रोजन ॲज अ फ्युएल. बरेच वेळा म्हणतो आपण की हायड्रोजन टाकूया. हायड्रोजन म्हणजे पाण्यामध्ये असतो H2O. सर काय बरेचसे लोक म्हणतात सर ओला बाहेर काढा, Hला आतमध्ये इंजिनमध्ये टाका आणि काय करा, बर्न करा. हायड्रोजन असंही आपलं फ्लुइड म्हणून वापरू शकतो आपण. ठीक आहे. पण हायड्रोजन का नाही वापरत आयसी इंजिनमध्ये? स्टोरेज इजी नाही, लो NOx इमिशन नाही, डिटोनेशन टेंडन्सी जास्त असते. डिटोनेशन टेंडन्सी म्हणजे ते काय करतं, एक्सप्लोजन जास्त आम्हाला प्रवृत्त आणि बर्निंगचे एक्सप्लोजनचे चान्सेस जास्त असतात. थोडा जरी हायड्रोजन जरी टाकला तरी खूप जास्त प्रमाणात एक्सप्लोजन होतील आणि जर क्वांटिटी प्रॉपर मेंटेन नाही झाली तर एवढा मोठा ब्लास्ट होईल की पूर्ण ऑटोमोबाईलचे तुकडे तुकडे होतील. मग ते डिटोनेशन टेंडन्सी त्याची जास्त असते. हे नॉकिंग डिटोनेशन सेमच असतं. ठीक आहे. नॉकिंगमध्ये काय होतं, जनरली आपलं जे काही सिलेंडर आहे त्याच्या वॉल जरी गरम असतील तर आतमधले जाणारं जे पेट्रोल आहे ते आधीच बर्न होतं. ठीक आहे. आधीच बर्न होतं म्हणजे प्री इग्निशन होतं त्याचं आणि मग त्याच्याने काय होतं, हे जे काही आतमधलं बर्न गॅस आहे ते इकडे वॉलवर आपटतात किंवा पिस्टनवर आढळतात. त्याच्याने मग एक प्रकारचा आवाज निर्माण होतो, थडिंग साऊंड निर्माण होतो, नॉकिंग होते. हे सगळं आपण पुढच्या लेक्चरला नक्की अभ्यास करू, याचा डिटेलमध्ये जाऊ, कारण हे उगाच असं वरच्यावर सांगितलं तरी समजणार नाही आणि डिटेलमध्ये गेलो तरी तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. आत्ता डिटेलमध्ये जाणं शक्यच नाही आता, कारण टाईमच नाही तेवढा आणि बाकी क्वेश्चन भरपूर सारे करायचे ते. ठीक आहे. चला तर मग आता पाहूया पुढचं काय दिलं त्याने. फॉर अ कम्प्लीट बर्निंग ऑफ 1 kg ऑफ कार्बन द एअर रिक्वायर विल बी. ठीक आहे. तो फॉर्म्युला येतो पाहून तुम्हाला माहितीच असेल. जनरली आपल्याला कंप्लीट बर्निंग करायची असेल 1 kg कार्बनची तर किती का ऑक्सिजन लागतो, ऑक्सिजन म्हटलं का त्याने किती एअर लागते? 11.6. हा डायरेक्ट व्हॅल्यू लक्षात ठेवा, काही या क्वेश्चनमध्ये जास्त हे नाही आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. लीड कंपाऊंड वेअर ॲडेड इन गॅसोलिन. लीड कंपाऊंड कशासाठी वापरतो आपण गॅसोलिनमध्ये? गॅसोलिन म्हणजे जे काही पेट्रोल वगैरे असतात किंवा त्याचे रॉ म्हणतो मी, त्याचे जे काही कच्चे तेल म्हणतो ना एक प्रकारचे, किंवा मग पेट्रोल डिझेलमध्ये पण आपण लीड का कंपाऊंड वापरतो? तो ऑप्शन बी आपला नॉकिंग कमी करण्यासाठी. टू रिड्यूस द नॉकिंग लीड कंपाऊंड वेअर ॲडेड. हा लक्षात ठेवा का, नॉकिंग रिड्यूस होते कंपाऊंड ॲडिंग केल्यानंतर लीड कंपाऊंड. NOx इमिशन इन SI इंजिन विल बी द लोएस्ट ड्युरिंग. जे काही नायट्रोजन ऑक्साईडचं जे काही हे आहे ते कधी कमी असतं, कधी असतं ते कमी? आयडलिंगमध्ये. ठीक आहे. नायट्रोजन ऑक्साईडचं जे काही इमिशन असतं ते कधी सगळ्यात कमी कधी असतं? आयडलिंगमध्ये. कसं असतं, जे काही नायट्रोजन ऑक्साईड जनरेट होतं ते ॲक्च्युली हाय टेम्परेचरलाच होत असतं त्याच्यामुळं, आणि आयडलिंगमध्ये टेम्परेचर हाय नसतं म्हणू शकत, पण ठीक आहे
लक्षात ठेवा तुम्ही, आयडलिंगमध्ये तुमचं सगळ्यात जास्त कमी नायट्रोजन ऑक्साईडचं इमिशन होत असतं. चला, द इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट ऑफ द कॅटॅलिक कन्व्हर्टर. कॅटॅलिक कन्व्हर्टरचं सगळ्यात इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट काय असणार आहे? डायरेक्ट ऑप्शन 1 आपण पाहूया, की त्याचा सरफेस एरिया जास्त असला पाहिजे आणि व्हॉल्यूम जो काय आहे, ती कॅपॅसिटी, व्हॉल्यूम कॅपॅसिटी काय असली पाहिजे? कमी असली पाहिजे. ठीक आहे. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर हे दिले त्यांनी. मी काय बाकीचे पायात नाही बसलो, कारण सगळीकडे हायलोच लिहिलेले. सरफेस एरिया जास्त आणि व्हॉल्यूम जो आहे सरफेस तो काय कमी असला पाहिजे. ठीक आहे. चला, द ऑक्टेन नंबर 100% असाइन टू. मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा ऑक्टेन नंबरची बात करतो त्याच्यामध्ये एकतर तो आयसो ऑक्टेन असतो आणि एक असतो एन हेप्टेन. मग आयसो ऑक्टेनची ऑक्टेन नंबर असतो 100 आणि एन हेप्टेनचा असतो 0. मग इथे काय येईल? ऑप्शन 1 इज आवर करेक्ट आन्सर. ठीक आहे. एन हेप्टेनचा 0, सिटेन नंबरचा काय संबंधच नाही, टेट्राइथिल लीडचं काय घेणं देणंच नाही. क्लिअर झालं? ऑप्शन 1. परत एकदा बघा, स्क्रीनशॉट घ्या. विच प्रॉपर्टी इज रिलेटेड टू द अल्कोहोल? अल्कोहोल म्हणजे काय? दारू? नाही. ठीक आहे. रॉकेल, ज्याच्यामध्ये रॉकेल पण म्हणतो त्याला. ठीक आहे. अल्कोहोल म्हणजे दारू, रॉकेल सगळं सॅनिटायझेशन, आजकाल सॅनिटायझेशन पण आलंय. ठीक आहे. ते सगळं आपण कन्सिडर करून जे काही प्युअर अल्कोहोल असतं, ॲक्च्युली बर्निंगसाठी वगैरे वापरतात किंवा रॉकेल म्हणूया किंवा बऱ्याचशा गोष्टी. अल्कोहोलची मेन प्रॉपर्टी काय असते? त्याचा वेपर प्रेशर खूप कमी असतो. त्याचा वेपर प्रेशर काय असतो? खूप कमी असतो. बाकी काय? ऑप्शन 1 करेक्ट आन्सर. स्मॉलर ऑक्टेन नंबर, गुड लुब्रिकंट क्वालिटी, हाय सेटिंग नंबर याचे घेणे नाही, वेपर प्रेशर कमी असतो त्याचं. इन ऑर्सेट apparatus when the percentage of the carbon dioxide, oxygen, carbon monoxide are known, then the remaining gases assumed to be. ऑर्सेट ॲपरेटर्समध्ये आपल्याला जर बाकीच्या गोष्टी माहीत असतील, कार्बन मोनॉक्साईडचं पर्सेंटेज, ऑक्सिजनचं पर्सेंटेज, कार्बन मोनॉक्साईड पर्सेंटेज, देन द रिमेनिंग गॅसेस अज्युम टू बी. ठीक आहे. तो ऑप्शन सी आपला रिमेनिंग गॅसेस नथिंग बट नायट्रोजन. ऑर्सेट ॲपरेटर गिव्ह द ड्राय अनालिसिस ऑफ अ फ्ल्यू गॅसेस. जे काही फ्ल्यू गॅसेस बाहेर पडतात कुठून? एक्झॉस्ट स्ट्रोकच्या टायमाला, त्याच्यामधला ड्राय अनालिसिस देतात. जे काही क्वांटिटी आहेत त्याच्यामध्ये काय असतं? CO2 असतो, O2 असतो, CO असतो. ठीक आहे. यांना सगळं तो ऑब्सॉर्ब करतो ह्या सर्व गॅसेसला. त्यांनी म्हटलं की हां, आपण नायट्रोजनला अझूम करतो, त्याचा काही संबंध नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त प्रॉपर. स्कॅव्हेंजिंग परत आलं, परत क्वेश्चन. स्कॅव्हेंजिंग सांगितलं स्टार्टिंगला समजावून. युजिंग फ्रेश एअर फॉर अ कंप्रेसर टू रिड्यूस द डिटोनेशन, युजिंग एअर फॉर थ्रोईंग बर्न गॅसेस आउट ऑफ द सिलेंडर ड्युरिंग द एक्झॉस्ट स्ट्रोक अँड युजिंग करेक्ट एअर फ्लो मिक्सचर. ऑब्वियस आहे, मी तुम्हाला सांगितलं जे काही बर्न गॅसेस आहे त्याला बाहेर काढण्यासाठी काय वापरतो आपण? स्कॅव्हेंजिंग वापरतो. ठीक आहे. वाचा नीट हे सी वाला. The process of removing burn gases from the combustion chamber of the engine cylinder is known as a scavenging. And types of scavenging काय असतात? क्रॉस फ्लो, बॅक फ्लो आणि युनिफ्लो. क्लिअर झालं? फॉर द सेम आउटपुट, बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर द सेम आउटपुट द स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन ऑफ अ पेट्रोल इंजिन इज कम्पेअर टू द डिझेल इंजिन. काय म्हटलं त्यांनी? पेट्रोल इंजिनचा जो काय आउटपुट असणार आहे, स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन सेम ॲज कम्पेअर टू डिझेल इंजिन, तो काय असतो? हमेशा जास्त असतो. ठीक आहे. किती असतो? जनरली 25 kg आईज अबाउट, आणि इथे काय असतो? 2 kg असतो डिझेलसाठी. ठीक आहे. पेट्रोल इंजिनचा आउटपुट हमेशा जास्त असतो असं त्यांनी म्हटलं. जर आउटपुट सेम म्हटलं, फॉर द सेम आउटपुट स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन. अच्छा, आउटपुट अच्छा बघ कसं असतं ते, BPI अपॉन MF म्हणतो ना, MF म्हणतो याला, BSFC म्हणतो, ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन. ठीक आहे. BSFC फ्युएल कन्झम्पशन. ठीक आहे. ही BPI असते, ब्रेक पॉवर. तर पॉवर सगळ्यात जास्त कोणाची असते? ठीक आहे. MF अपॉन BPI असतं का BPI अपॉन MM असतं? हे कन्फर्म करा जरा. मी आता हे MF अपॉन BF असतं का? मास फ्युएल पर कन्झम्पशन, स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन फॉर पेट्रोल इंजिन. तर जे काही फ्युएल कन्झम्पशन आहे ते पेट्रोल इंजिनसाठी हायर असतं आणि डिझेल इंजिनसाठी काय असतं? ते एकदम कमी असतं. ठीक आहे. तुम्हाला तर माहिती आहे डिझेल इंजिन जनरली जास्त आउटपुट देतं फॉर द सेम पेट्रोल इंजिन, सेम पॉवर आउटपुट. सेम स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन, सेम पॉवर आउटपुटसाठी काय म्हणू शकतो त्याला? स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन हे डिझेल इंजिनचं कमी असतं, पेट्रोल इंजिनचं जास्त असतं. मग किती दिलं त्यांनी? 25 kg, आणि किती दिले? 0.2 kg. कशासाठी? ब्रेक पॉवर पर आवर काहीतरी. ठीक आहे.
द प्रिफरन्स ऑफ अ डिझेल इंजिन क्लिअर झालं काय? ऑप्शन 1 हायर. ठीक आहे. फ्युएल कन्झम्पशन हायर हा, पॉवर आउटपुट नाही. पॉवर आउटपुट सेम आहे, फ्युएल कन्झम्पशन पेट्रोलचं हायर. द प्रिफरन्स ऑफ द डिझेल इंजिन फॉर अ रोड ट्रान्सपोर्ट इज ड्यू टू द. कशासाठी आपण रोड ट्रान्सपोर्टसाठी डिझेल इंजिन वापरतो? तो ऑप्शन तुम्हाला सांगितलं की लो स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन असतं, म्हणून आपण काय करतो? डिझेल इंजिन वापरतो. ठीक आहे. बाकी पेट्रोलच्या गाड्यांना एखाद्या पेट्रोलची गाडी जर हे केलं तर आपण जनरेट पाहतो ॲव्हरेज वगैरेमध्ये कमी पडतात किंवा त्याची कॉस्ट पण जास्त असते, मग फ्युएल कन्झम्पशन पण त्याचं जास्त असतं पेट्रोल इंजिनचं. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ अँटी नॉक कंपाऊंड इन गॅसोलिन. लक्षात ठेवा, अँटी नॉक कंपाऊंड नॉकिंग नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवलंच मी. टेट्रा येथील लीड म्हणतो त्याला, कारण टेट्रा येथील लीडने काय होतं, तुमची नॉकिंगची टेंडन्सी काय होते? कमी होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इग्निशन क्वालिटी ऑफ द फ्युअल फॉर अ पेट्रोल इंजिन इज डिटर्माइंड बाय. ठीक आहे. पेट्रोल इंजिन सरळ सरळ ऑक्टेन नंबर, बाकी काही लायच नाही. डिझेल इंजिन सेटेन नंबर. बाय हायर ऑक्टेन नंबर ऑफ अ SI इंजिन स्पार्क इग्निशन फ्युअल, इट मीन्स दॅट द फ्युअल हॅज अ. जेवढा हायर ऑक्टेन नंबर जास्त कशाचा? SI फ्युअलचा, त्याला काय म्हणतो? त्याला त्याच्यामध्ये इग्निशन डिले काय असतो त्याचा जास्त. बाय हायर ऑक्टेन नंबर SI फ्युअल, इट इज मीन दॅट द फ्युअल हॅज अ लार्जर इग्निशन डिले. ठीक आहे. जेवढा लार्जर इग्निशन डिले तेवढा काय होणार? त्याची नॉकिंग टेंडन्सी कमी. ठीक आहे. नॉकिंग टेंडन्सी काय होते? कमी होते. सांगेल तुम्हाला इग्निशन डिले जास्त असलं तर काय होतं, कमी असलं तर नॉकिंग कशी होते, हे पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नॉकिंगचा जो चॅप्टर आहे तो प्रॉपर समजून सांगेल. ठीक आहे. द मिस्ट लुब्रिकेशन इज मेनली यूज इन. मिस्ट लुब्रिकेशन इज मेनली यूज इन. लुब्रिकेशन कशासाठी वापरतात? जनरली कुलिंगसाठी पण आणि लुब्रिकेशनच्या पर्पजसाठी पण. हे कशामध्ये? 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिनमध्ये आपण मिस्ट लुब्रिकेशन वापरतो. ठीक आहे. संप सिस्टम असते, संप लुब्रिकेशन सिस्टम म्हणतात, एकीला मिस्ट म्हणतात. वेगवेगळे टाईप्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग विस्कस लुब्रिकेशन ऑइल गिवन बिलो. कोणता आहे विस्कस लुब्रिकेशन ऑइल? ऑप्शन डी, SAE. SAE. ठीक आहे. सोसायटी ऑफ अमेरिकन इंजिनियर्स, ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स. ठीक आहे. SAE हा सगळ्यात विस्कस, सगळ्यात सर SAE ATG. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्टार्टिंग फ्रिक्शन इज यूज लो इन. स्टार्टिंग फ्रिक्शन सगळ्यात स्टार्टिंग फ्रिक्शन कमी कशात असतो? हायड्रोस्टॅटिक लुब्रिकेशनमध्ये. कशामध्ये असतो? हायड्रोस्टॅटिक लुब्रिकेशनमध्ये. हायड्रोडायनिकमध्ये जास्त असतं. आता हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनिकमध्ये काय होतं? हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनॅमिक दोघांमध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे. एकीमध्ये पंप वापरतात, एकीमध्ये ते नॅचरली होऊन जातं. ते आपल्या डिझाईनचा पार्ट आहे. काय लक्षात ठेवा फक्त, हायड्रोस्टॅटिकमध्ये स्टार्टिंग फ्रिक्शन कमी असतं. लुब्रिकेशन सिस्टम फॉर द हायर कॅपॅसिटी इंजिन, ड्राय संप लुब्रिकेशन. मी तुम्हाला एवढं सांगितलं, लुब्रिकेशन हायर कॅपॅसिटी जेवढी कॅपॅसिटी जास्त, ड्राय संप लुब्रिकेशन काय करते? चांगलं आउटपुट. ठीक, लक्षात ठेवा क्वेश्चन. बाकीचे वेट सम, मिस्ट वगैरे, स्प्लॅश सिस्टम. फ्लॅश सिस्टममध्ये काय होतं? ती जी काही आपला क्रँक आहे, क्रँक ज्याच्या जशी ऑइलमध्ये हे होणार, फिरणार, तशा टाईपने फ्लॅश होऊन काय होतं? बाकीचे पार्ट काय होतात? लुब्रिकेट होतात असे. ठीक आहे. अशी क्रँक असणार आहे, ते सगळं ऑइल असणार आहे, ते याच्यात फिरलं का ते फ्लॅश होऊन बाहेर पडतं. इन पेट्रोल इंजिन इन्क्रीज ऑफ द कुलिंग वॉटर टेम्परेचर विल. पेट्रोलमध्ये कुलिंग वॉटरचा टेम्परेचर वाढला का तुमची नॉकिंगची टेंडन्सी काय होते? इन्क्रीज होते. Which of the following wall is provided for the starting engine manually during the cold weather condition? त्याला चोक वॉल म्हणतो जनरली. जेव्हा पण थंडीचे दिवस असतात, कोल्ड स्टार्ट म्हणतात, थंडीमुळे का होतं? स्टार्ट नव्हत, तर कोणता वॉल जनरली आपण यूज केलेला असतो? चोक वॉल म्हणतो त्याला. मोस्ट कॉमनली यूज लुब्रिकेशन सिस्टम इन हेवी व्हेकल्स. जेव्हा पण हेवी व्हेकल असतात तेव्हा लुब्रिकेशन सिस्टम कोणते वापरतात? प्रेशर लुब्रिकेशन सिस्टम आपण ही वापरतो. ठीक आहे. थँक्यू फॉर दिस सेशन. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर जोडून राहा. नक्कीच खूप दिवसातून आपण लेक्चर्स घेतलेत. असंच सहकार्य करा. कमेंट करा, काय डाऊट्स असेल, काय चुकलं असेल तेही मला सांगून द्या, म्हणजे आपण त्याच्यामध्ये करेक्शन करू. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एकदा. चलो, थँक्यू. बाय बाय.